हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम शुक्लां वरदरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मो दक्षिणायन आणि उत्तरायणांतू प्राण सोडलेले ते आत्म शरीर त्याग करून तरी देवयान आणि पितृयान ಮೂಲಕ ಕಂಚಿ ಲೋಕಾವತ್ತ ತಂತು ಈ ಬ್ರಹ್ಮರಂಧ್ರಾದುಕೂन ಪ್ರಾಣ सोडल जीवो सीधा मोक्षावता. मागीर उत्तरायणांतू पिंगळा नाडी ಮೂಲಕ नांकाचे उजवे फुडेन प्राण गेल्लो जीव तो उत्तमोत्तम लोकावता. ताका पुनरावृत्ती आसच्या काही पुरो तपो आणि सत्यलोकांतू चमकलेले जीवात्मा मांद्र पुनरावृत्ती आसना. जलरी परमात्माला आदेशार एक पंत अंश अवतार घेऊन येऊ अंश जाऊन जन्म येऊ कजत्तनी जलरी वरलेल खंची ऊर्ध्वलोका चमकलेले जनाक पुनरावृत्ती अस तशीच कृष्ण पक्षांतू धूम मार्गान चमकलेले जनाक नाही पुनरावृत्ती अस. जला ये दोन्ही मार्गान वत्तल जन ही साधक जनची साधन करनानंतर तामसी जीव पुरय उत्तरायणांतू मोरोची दक्षिणायनांतू मोरोची म्हळ्यार उत्तरायणांतू देहत्याग जावो दक्षिणायनांतू देहत्याग जावो. पापी जीव तामसी जीव साधन करनानंतर अज्ञानी जीव पुरय त्यांनी यामी मार्गान वच्चे. हे यामी मार्गाविषयी परमात्मानं गीतेंतू सांगनी इतका म्हळ्यार गीत मोक्ष शास्त्र म्हणटाची. मोक्ष मेळका जलल विषयी मात्र हे भगवद्गीतेन तशी ते यामी मार्ग गरुड पुराणांत आमकां मेळटा वाज्योचाक. तशी आतां शुक्ल कृष्ण पक्षांतू चमकलेले जीव कसले जत्ता म्हूण म्हणलेले ताणें सांगला तो मुखार शिता. शुक्ल कृष्ण गति हेते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः. शुक्ल कृष्णे गति हेते जगतः शाश्वते मते एकया याति अनावृत्तिम् अन्यया आवर्तते पुनः म्हणून म्हळ्यार ही दोन्ही मार्ग खंयचे शुक्ल आणि कृष्ण देवयान आणि पितृयान हे जगतः शाश्वते मते हे आजी देवान केल्लो मार्गू न्ही शाश्वत पूण दुखून देवान जगत्य सृश्टी करतन दुखून ह्यो दोन्ही मार्गस. हे दोन मार्गानच साधक जीवान वच्चे देहत्याग जातरी तशी हे शाश्वत मार्ग म्हणटाची. तशी तो सांगता जगतः जगत्यांतू शाश्वते मते हे दोन्ही देवयान आणि पितृयान शाश्वत जावन आस. एकया एक मार्गान याती अनावृत्तीम वापस येता अन्यया आवर्तते पुनः एकांतू वापस भूलोकांत यानातले देवयाना चमकलेले जन अन्यया आवर्तते पुनः पितृयाना चमकलेले जनान पुरय वापस भूलोकार जन्मा येवच्याक आसची आस म्हणून. हांगा विष्णूले अनन्य भक्ती कोण करता त्या अनन्य भक्तीनं परमात्माला आराधन कोण करता त्यांनी पुनरावृत्ती नत्तिले जागो म्हळ्यार परमात्माले मोक्षधाम म्हणटा पळय थंय वचून पावताचे. जलरी हांगा जन्म येतना जनाना येवचे मरण पावचे हे पळय दुख्खाची हे नाका म्हूण जाल्यार परमात्माल चिंतन अनन्य जावका. तेव्हा कशी रामा कृष्णा म्हणल्यार पावना. ते रामा तोंडान म्हणू मन हजार कडेन वचनच कोणाक आमी तोंडान सांगता तसं तांगेल चिंतन मनान तूं आसूं का हाका आमी मनान भक्तीन परमात्माल ध्यान करचें म्हूण म्हणचें. तशी परमात्माल चिंतन अनुगाल आसूं का अनुगाल तेव्हा अनन्य भक्तीन आसूं का विंगड देवतेंगेले चिंतना आमी करूनच जिवे म्हणना जाल्यार ते प्रकृतीक अनुगुण जावन
आम्ही अन्य देवतेले चिंतन केलं रे आम्ही त्या अन्य देवतेंगे लोक बतात ಇದಕ್ಕೂ ಪುನರಾವೃತ್ತಿ असते त्या लोक अशाश्वत म्हणतात ज्याला आमगेला प्रकृतीक अनुगुण जाऊन आम्ही एक सांगू येतं कशी म्हणून म्हणा सत्वगुण त्या अनावृत्ती पुनरावृत्ती म्हळ्यार नंचिना वापस येवच्याक नंचिना हांग पुनरावृत्ती ना राजस गुणाक पुनरावृत्ती असं तामसिक जनाल विषय हांग येईना तांक यामी मार्ग म्हणले अधोगती तिर्यक योनींत नितनी जन्म वच्चे हांगा अनावृत्ती अनावृत्तीशील जन अनावृत्ती चमकलेल जनान मार्गारी त्यांनी देवाल लोकांक वताची वापस तांकां हांग येवचना जाल्यार पुनरावृत्ती आशिल्ल साधक जन त्यांनी शुचिनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्टोभिजाय ते म्हणून कृष्णान सांगिल वरी त्यांनी एक चांग कडीन जन्म येताची मनुष्य जावनूच जलरी कोण यामी मार्गान चमकला कोण परमात्माला साधन करणी तसल जीवांक अधोगती मिळता म्हणले पळे त्यांनी पुरे यामी मार्गान वत्ताची तिर्यक योनी म्हळ्यार पशु प्राणी पक्षी या योनींतू त्यांनी जन्म येताची तस जाल्यार ज्ञान आणि कर्म संबंधारी अर्चिर आणि धूम मार्ग म्हणून अर्चिरादी आणि अर्ची आणि धूमादी मार्ग अर्ची आदी अर्चिरादी आणि धूमादी मार्ग या ज्ञानींक आणि कर्मयोगींक मेळटा या अनादिकाल दुखून असं म्हणतं कृष्ण शाश्वत मते एప్పుడు दुखून असं नवो नवो मार्ग केल्लो नाही आतां हांग पळय बेंगळूर दुखून मंगळूर येवच्याक नवेच मार्गो बेंगळुरांत भोंवच्याक मेट्रो एक नवे जाल्यार फुडें नाशिल्ले तशें न्ही जायना हांगा कशें म्हळ्यार हें परमात्मान केल्लेलो मार्गो फुडें दुखून तशीची ताक गेलो कुश असला मान चेंज करूच शिवाय हांगा विंगड कोणेंय कसलें चेंज करूं जायना ताका तशी शुक्ल पक्ष अर्चिरादी मार्गान चमकलेले ज्ञानी जनाक पुनरावृत्तीनातील लोक मेळटा मोक्ष म्हणटाची त्याची कृष्ण पक्षांतू धुमादी मार्गान चमकलेले कर्मीक कर्मयोगींक तांकां पुनरावृत्ती असं ही त्याक म्हळ्यार कर्मी मनुष्य म्हळ्यार तांतू कर्मयोगी म्हूण नांव घेतिल्लें परिपूर्ण कर्मयोगी तो मोक्षा वतलो जाल्यार हांगा कर्मयोगी म्हणून सकाम कर्म करलेले जनाकय म्हणून जाता ही ताका म्हळ्यार सकाम कर्मी मनुष्य तो चांग कर्माचें आचरण करता आनी देवाल उपासन करता त्यातून तो पुण्यात्मू जतन मे त्यादन ताका योगी म्हणून येतं कृष्ण मार्गान तो कृष्ण पक्ष मार्गान तागेल कर्मानुसार जावन तो देवलोक केदन पावता योगी जाल्यार कृष्ण पक्षांतूय तागेल तो मेल्लो म्हणजे तागेल कर्मानुसार जावन तो देवलोक मेळटा ताका केदना तो पक्ष म्हळ्यार ते कृष्ण पक्ष देवते ताका शुक्ल पक्ष देवतेले दिता मागीर तो पुण्य सरली नंतर तो ते वापस जन्मात आनी हांगा येवूं गोंयचेर त्याची निष्काम कर्मयोगी आणि सांख्ययोगी ज्ञानयोगी म्हणटा पण तांणी शुक्ल पक्षान वचून परमधाम पावताचे तांणी वापस येनाची ते पळय सांगली सुरवेक अग्नी ज्योती षण्मासाद उत्तरायणे म्हूण तशी आणि ध्यानयोगी जन ब्रह्मरंध्रा दुखून प्राण सोडल्यार सीधा ध्यानयोगी ब्रह्मरंध्रा दुखून प्राण सोडलेले तांणी अग्नी ज्योती ह्याच्या मार्गान सीधा मोक्षाक वताचे आतां भीष्माल विशय पळयले इच्छामरणी सकड म्हणलें ताणें दक्षिणायनांतू प्राणत्या शरीर ताका शरीर छिद्र जावन शरशय्येर न्हिदो नासल्यार म्हळ्यार शरशय्येर निंदाय उत्तरायण जातर जीव त्याग करता म्हूण ताणें अर्जुनाला सांगून शरशय्य सिद्ध करची पळय तो इच्छामरणी दिकून जाल्ले आनी पळयल्यार भीष्म वसूंक गेल्लो काका वचून अष्ट वसून तो लेखलो नव्हतो वसूंक गेल्लो काका वता मोक्षा वच्चा आनी वेळ आसता ताका तशी न एते स्रती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन म्हण न एते स्रती पार्थ स्रती म्हळ्यार मार्ग जानन योगी मुह्यति कश्चन खंयचे योगी न मुह्यति म्हणल्यार येते पार्थ येते स्रती जानन योगी न मुह्यति कश्चन हें पार्था हें दोनी मार्ग कोणा कळ्ळी पळय ज्ञानन म्हळ्यार तत्वशः कळ्ळी पळय कश्चन योगी तो खंयचो योगी न मुह्यति मोहित जायना मोहित जावचें म्हळ्यार कसं न्ही मोहा पडचें म्हळ्यार कसलें कन्फ्युजन जायना तांकां म्हणून तस्मात् अर्जुन सर्वेषु कालेषु योगयुक्त भव म्हळ्यार
सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन म्हणले. त्याच्याहून तू सदा सर्व काळ योगयुक्तो भव म्हणजे योगी जा मी गेले म्हणजे ताजेवर तू परमात्माला प्राप्ती कतिर निरंतर साधन करी. सदा सर्व काळ म्हणणं मे सर्वेषु कालेषु निरंतर साधन जाव का इत्याक केदन मर्त म्हणून कोणा सांगू जता नमे परमात्माला मार्गार वचुका जलरी तांनी निरंतर साधन कोरका केदन मरताचे म्हणून कळना तील दिकून पाय मरत म्हणून कळल्या पाय आम्ही रामनाम शुरू करीत कोणा कळता केदन मरताच म्हणून तशी बिनी अवकाशशील जला मरचो केदन म्हणून तेदन पुरे जन मोक्षाक बत्ताशिली रामकृष्ण म्हणून सांगून जलरी तश जाऊन जनन मरण परमात्माला हातांतू म्हणून म्हणचे तशेले हांगा न मोह्यती म्हणले न मोह्यती म्हणे तो मोहित जायना मोहित म्हळ्या कसं नाही कन्फ्युज्ड नाही तो म्हणून कन्फ्युजन ताका जायना खंयच्या विशयांत कन्फ्युजन ताका म्हळ्यार कन्फ्युजन एक्काची कसं म्हणून म्हळ्यार हांव खंयची देवाला आराधन कोरका विष्णूल की अन्य देवतेले विष्णूल की अन्य देवतेले म्हणल्यार एक कन्फ्युजन असल्यार त्यांची ज्याला योगी त्या देवयान आणि पित्रयान तत्वशः कळलो योगी पुरुष केदनाय खंयची देवाला आराधन करका म्हणलेल्या विशयांत मोहित जायना म्हणंग सांगचे तितलेच योगी जाल्लो ताका विष्णूला आराधनाची श्रेष्ठ म्हूण कळटा नानतल्यार आमकां पुराणांत मस्त सकट काणी आयकुच्या मेळटा ह्या देवाला आराधन केल्यार सायुज्य मेळटा ह्या देवाला आराधन केल्यार मोक्ष मेळटा गंगेन तूं स्नान केल्यार मोक्ष मेळटा अशें पुरे सांगतना आमकां आमी आतां विष्णूला आराधन करता की ध्यान करता की गंगा स्नान करता की असल पुरे विशयांत कन्फ्युजन येता हाका मोहित जावचें म्हणचें जाल्यार हांगा योगी जाल्लो मनीस तो शुक्ल पक्षांत अग्नी ज्योती अह अशी अर्ची मार्गान देवयानाद चमकल्या मांतर ताका मुक्ती मेळटा पित्रयानांत चमकल म्हण जाल्यार ताणें वापास हांगा जन्माक येवका तशें जाल्यार वापस जन्म येवचें नजें म्हण जाल्यार एक एम आमकां कसलें म्हण म्हळ्यार आम्ही निरंतर देवाल विशयान तो साधन करताची म्हूण निरंतर साधन असल्या मात्र आम्ही वापस हांगा येवचें ना म्हूण म्हळें कळना तें जावन अर्जुनाक कृष्णान सांगचें सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव तूं सदा सर्व काळ निरंतर मेगेल स्मरण करी अर्जुना म्हणटा अर्जुना म्हळ्यार तो धर्मो अर्थ करून घेतील खंय अर्जुन तशी हांगा पार्था म्हणलें आनी अर्जुना म्हळ्यार धर्म सूक्ष्म पुरे गोत्तशील नव्हतो म्हणून उडगास करचे पार्था म्हणजे कसं जालें म्हळ्यार तुगेलो आम्मा प्रत्येक धर्मा विशयांत विचलीत जावची म्हणून ना तिणें ती धर्माचे वाटेरी चोलन वचशिलें तशें जावन तूं पार्थ जल्ल दिकून तूं वयता शीय सुका म्हण अर्जुनाक कृष्णान उडगास करचें आनी आतां आमकां युद्धान कशी ताका योग मेळचे म्हूण युद्ध करचें म्हळ्यार युद्ध करचें हें ताका संशय येतना सुरवेकाची कृष्णान सांगलां न्हय युद्ध रागद्वेश त्याग करून युद्ध केल्यार तें युद्ध कर्मयोग म्हणून घेता म्हणलां न्हय म्हळ्यार युद्ध करी जाल्यार योग कर्मसु कौशलम म्हणलें तूं युद्ध करता जाल्यार कशी करता कौशल कर्म म्हळ्यार तें कशी कोरका म्हळ्यार तें स्किल्ल तुका आसुका तशें जावन युद्ध म्हळ्यार कर्म निश्काम जावन करी त्या म्हळ्यार युद्ध तुगेलें विहित कर्म तुगेलो धर्म म्हूण म्हणलें तशी हांगा युद्धान कशी योग म्हळ्यार परमात्माला प्राप्तीक आमी खंयची रीती चोलका म्हूण लेखता पळय ताका योग म्हूण म्हणचें तशें जावन हांगा युद्ध करी जाल्यार कशें करी भगवत अर्पीत बुद्दीन युद्ध करी हें युद्ध हांव करता हाजी फलाफल तुका सोडलेलें देवा म्हूण लिखून तें युद्ध म्हळ्यार विहित कर्माचरण करी त्यांची सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून अर्जुनाक कृष्णान सांगिल्लें कोण पुनरावृत्ती नतील मार्गांतू म्हळ्यार अर्ची मार्गांतू तांतूय सुषुम्ना नाडी मुलक ब्रह्मरंध्रा दुखून प्राण त्याग करतकी तो तागेल जीवनांत तशी त्याग कोरका म्हूण लेखतकी तांणी तांगेल जीवनांत योग एक बाई प्रॅक्टीस म्हणटाच पळय सतत प्रॅक्टीस म्हणटा पळय ताजेन ते योग सिद्ध करून घेवका तांणी योगी म्हूण जावका जाल्यार कसो जावका सुरवेक मन शुद्ध जावका मागीर संस्कारूय शुद्ध जावका संस्कार शुद्ध जावचे म्हळ्यार कसं न्ही आमगेले सगळे मनांत खंयचे विशयांत आशेचे एक सान बियाळ म्हणटा पळय सान बी समीत आसचेनाच आशेचे एक अंकूर समीत येवचेनाच तेदन तें मन संस्करीत जाल्लें शुद्ध जाल्लें म्हणटाची
आणि अंत्यकाला खातीर आमी सुरवेक सिद्ध जावन वचका तशें जावन हांगा अर्जुनाक कृष्णान सांगिल्लें सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव म्हूण. म्हळ्यार अंत्यकाला खातीर आमी केन्नाय सिद्ध जावन वचका. अंत्यकाल येतना सिद्ध जेवची न्ही. कळव्याक खंय एक वच्चो वच म्हणटा एक म्हयनो फुडेंची आमी पुराय सूटकेस रेडी करतात न्हय. मागीर वच्चो थंय ते सुटकेसा कसो दवरला कसो दवरनी म्हणजे लेको वच पळय. तेंची वच्चे वेळाक कोण सूटकेस पॅक करतात आनी कसले जे एक सामान सोडून वता म्हळ्यार खंडीत. तशी अंत्यकाला खातीर सुरवेकची तयार जावन आसुका. मृत्यू केन्ना पळयत म्हूण कोणाकय सांगूं जायना. केन्ना मृत्यू येवन वच्चे वेळ लागेल म्हणटकी त्या वेळार हें प्रपंच त्याग करून वच्चा आमी रेडी आसुका. म्हळ्यार ह्या प्रपंचाक आमी म्हळ्यार हांगाच कर्मबंधन आपडलें हांगाचे अणसून आसुका जाता. हें आसूनय नातल्या वरी आमी आसूचें. पद्मपत्र इवांभसी म्हूण उदकांत आशिल्लें कमलापत्र कशी कुसून वचना की तशी आमी संवसारा आसून नातल्या बरी आसुका म्हणून हांगा आमकां हें गीता आमकां शिकयता. म्हळ्यार खंयचे वेळार तुका मरण आपयता म्हूण ना. खंयचे वेळार देवान तुका आपयल्यार तूं हें प्रपंच सोडून वच्चाक सिद्ध आसुका. आमगेलो येना त्या ना म्हूण लेखू ना. वतन जेवका जाल्यार एक वाट्टे करचें म्हळ्यार देवालें ध्यान तें आमी निरंतर केल्लें म्हूण जाल्यार खंयचे वेळार देवान आपयल्यार वच्चा आमी रेडी. खर्चा दुड्डू रेडी आसा आमगेल्या की तेची त्या ना म्हूण जाल्यार वच्चा आमी वयर तोग्गू पळोवका जाता. तशी केन्नाय कशी म्हळ्यार आतां एक घरा उज्जू लागलो म्हणलें कुडलें बांयत तुका उदार काडलो यो बांय ना बांय कर न्ही. आतां बांय सुरवे कोंडीत म्हूण कोणें बसल्यान घर भस्म जावन वता वय बाय. तशें जावन घर म्हण करतना सुरवेक एक बांय ना जाल्यार खंय तुका उदकाचे सोर्स रेडी उदक आमकां खंय दुखून मेळटा हें पुराय सुरवेक आलोचन करपा जाता. तशें जावन हांगा कृष्णान अर्जुनाक योगयुक्तो भव म्हणलेलें. योगयुक्त जा म्हूण. तशी हे अध्यायाचो कडेचो श्लोक यो कसो म्हळ्यार कृष्ण अर्जुनाले सांगता वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यं. वेदेषु वेदाध्ययनान यज्ञेषु यज्ञान तपस्सु चैव तपान तप म्हळ्यार ते सांगया मुखारी. दानेषु दानान यत् पुण्यफलं प्रदिष्टम म्हळ्यार वेद अध्ययन करून की यज्ञ याग करून की तप व्रताचरण करून की दान दिवन की यत् पुण्यम फलम प्रदिष्टम खंयचें एक पुण्यफल मेळटा म्हूण सांगतात की अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा ताजे पयशी चड पुण्यफल खंयची निमती मेळटा आमकां म्हळ्यार योगी परम स्थानमुपैति चाद्यम. तत्सर्वमिदं विदित्वा इदम विदित्वा म्हणाल इदम म्हळ्यार कसं न्ही हें अध्यायान ताणें कसं सकट सांगलां अर्जुनान 8 प्रश्न निमगेलेले ताका. ते 8 उत्तरय ताणें सांगिल्लें अधियज्ञ अध्यात्म अधिदैव ब्रह्म परमात्माल स्वरूप परमात्माल कर्तृत्व शुक्ल कृष्ण पक्षाची गती तशीची अर्ची मार्ग दुमादी मार्ग या पुरे सांगली पळय कोणे कृष्णान. हें पुराय अर्थ करून घेवन चड पुण्या फल पावन तो वैकुंठ लोकाक वता म्हणून. तसो योगी परमस्थानम उपैतीच्या अद्यम तो परमस्थानम उपैती वैकुंठ म्हणलेली पदवी तो पावता म्हूण सांगून. तशी हांगा वेदाध्ययन म्हळ्यार कसो न्ही वेद अध्ययन करचें न्ही बायपाट करचें न्ही. ते वेदाचे अर्थ अध्ययन म्हळ्यार कशें म्हळ्यार वेदू ताजे श्लोकाचे अर्थू ताजे वयर एक चिंतना ते पुराय कोरका तेवय पावना म्हणटा तो इतक भक्तीन आराधन कोरका परमात्माले मन शुद्धी करून आराधन कोरका तेदन मात्र फल चड मेळचें म्हूण. हांगा आतां वेदाध्ययन केल्लेले जनाकची मुक्ती मेळटा म्हूण म्हणलेलें जाल्यार जेवा वेदाध्ययन केल्यार सगळो दीस देवाल चिंतन मनान तुज्या तर आसता म्हूण लेखलें तेन्ना अनध्ययन काल म्हूण आसा. अनध्ययन काल म्हळ्यार माघ शुद्ध पुन्नव दुखून श्रावण शुद्ध चतुर्दशी तरी वेदाक अनध्ययन कालो म्हणटाची. श्रावण शुद्ध पुनवे दुखून माघ शुद्ध पुन्नव तरी वेदाक अध्ययन कालो म्हणटाची. आतां देवाल चिंतन वेदाध्ययनान करचें म्हूण जाल्यार अनध्ययन काल्यार ते वेदाध्ययन राबयतना तेन्ना देवाल चिंतन जायना नातल्यार
तेदन आमकां मुक्ती मेळटवे नानवताचे कथिर सर्वेषु कालेषु म्हूण म्हणलें आनी हांगात म्हळवलं वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव वेदांकी यज्ञांकी तपांकी कसलकी करचे पयशी चड भक्तीन परमात्माला आराधन केल्यार फल चड मेळटा म्हणून. तशी हांगा मन शुद्धी जाता वेदाध्ययनान. मन शुद्धी जाल्ली कुडले ते मन शुद्धीन केलेल्या अध्ययनाक मान चड फल मेळटा. तशी आनी यज्ञेषु म्हणलें यज्ञ याग केल्ले पावतवे ना, ते यज्ञ याग करून परमात्माला अर्पण हें म्हूण सांगून निश्काम जावन केल्यार मात्र चड फल मेळटा. तपस्सू तप म्हळ्यार कसलें व्रत इत्यादीक करचें, देह दंडन करचें, कृच्छ चांद्रायण एकादशी हे पुरे व्रत प्रायश्चित व्रत म्हणटाची. पुण्य चड करचे व्रत, पाप नाश करचे तसल व्रत प्रायश्चित व्रत. हाजीन मन शुद्धतम गेले व्रत आचरण करतना ते खावच्यान जय हे खावच्यान ज म्हूण एक देहाक एक नियम घालतात. त्या सूख भोगू ना ह्या सूख भोगू ना तशी पुरे देहा एक नियम घालतात न्हू आमी. ताजी निमती आमगेलें मन मस्त शुद्ध जाता. हें मन शुद्ध जाल्यार मात्र परमात्माला वयर आमकां एक दृढ भक्ती येता. तशी देवाक पावचे एक एक एम दवरून घेवन हें व्रत कोरका शिवाय ह्या व्रता निमती आमगेलें कसं की हांगाचे एक प्रापंचिकाचे सुखाचे अपेक्षा करूनच तशें मात्र ते तपस्याक फल आसता. तशीची हांगा दान म्हणलें. आतां आमी दान करनाचे मस्त नमनीचे सकट दान करताची. पाप निवारण करची खातीरची हें पुरे दान करचें आमी वय बा. पाप म्हळ्यार कसं न्ही मन कलुशीत जाता आमगेलें पापा निमती. मनांत वायट आलोचन येता, कोणाक कसल वायट करचें म्हूण म्हणलेले विशय आमी आलोचन करतना आमगेलें मन कलुशीत जाता. तेची केलो जन हें पाप नाश करचे खातीर म्हूण दान करता. ते वय कसं जालें असं काम दान जालें तें वय बा. आनी केलो जन आमगेलें नांव बोर्डार पडका हें अंतू सांगका मायकार सांगका असल पुरे अपेक्षेन आमी केलो जन हें सांगताची कसलें दान करताची. तेवय एक कसं म्हणटाची आंगाचे एक बंधना पडताची आमी. तशें पुरे अपेक्षा करून दान केलें तें उपास आंगाचे बंधना पडताची. तशी ह्या वेदाध्ययन यज्ञ तप दान मन शुद्धी परमात्माला वयरी अनन्य भक्ती मेळच्या कारण जाता. ह्या वेदाध्ययनान मन शुद्धी जावका, यज्ञानय मन शुद्धी जावका, तपसू दान करतानय मन शुद्ध जावका. तशें जाल्यार मात्र शुद्ध मनांत परमात्मा भरती रपता. मन कलुशीत असलरी त्या कल्मशा मध्ये परमात्मा खंय धांवता म्हूण ना, मेळना तो आमकां. तशें जावन मन शुद्ध करून थंय परमात्माक पावचे खातीर अनन्य भक्ती करच्या प्रयत्न करका. तशें जाल्यार तें साध्य ना म्हणून ना, साध्य जाता. तशी कृष्णान सांगला नवे 8 अध्याया सगळेची ह्या परे परमात्माक एक अनन्य भक्तीन पोवच्या खंडित साध्य जाता म्हणून तो सांगता. तशें जावन कोण एक योगी अनन्य चेतन जावन म्हळ्यार चेतसा अनन्यगामी ना म्हणले पळय अनन्य चेतन जावन परमात्माला वयरी मन दवरून सदा सर्व काळ परमात्माले चिंतन करचें तसले योगी हें वेदाध्ययन तप यज्ञ दान हें पुराय पुण्य फल दांटून वचून परमात्माले मोक्ष म्हळ्ळेले धाम ताका मेळटा जाल्यार वापस ताणें हांगा येवचें ना, पुनरावृत्ती ताका ना म्हूण सांगून कृष्ण आमकां 8 अक्षर ब्रह्म योगांतू इतली सकळ उपदेश अर्जुनाल मुखांतर कृष्णान आमकां दिल्ले. तशी हें सुरवेचे भक्ती षटक सुरवेचे कर्म षटकांतू म्हळ्यार 6 अध्यायांतू कर्म आनी सांख्य ज्ञान हे पुरे परमात्मा पावच्याक कशी कसल कर्म करका म्हण म्हणलें एक ज्ञान आमकां दिता. म्हणटा त्या षटकांतू आमकां कर्म करची कशी, कर्म म्हळ्यार कसलें, आत्म म्हळ्यार कसं न्ही, जीवात्मनी परमात्माला संबंध कसो न्ही, जीवात्मय अनादी परमात्मय अनादी जाल्यार परमात्मो स्वतंत्र जीवात्म केन्नाय परतंत्रूची परमात्माला अधीनची तो म्हूण सांगून आनी ह्या जीवात्मान मुक्ती पावका जाल्यार कसल करका, खंयची ज्ञान ते देहाक शरिराक मेळका, खंयची शरीर खंयची ज्ञाना निमती ते शरीर आशिल्ली जीवात्म मुक्ती पावता हें पुरे सुरवेचे 6 अध्यायांतू सांगलें.
तंतू कर्म आणि एक ज्ञानप्रधान षटक त्या म्हूण येतं जाल्यार आत्त ह्या षटकांतू म्हळ्यार 7 अध्यायांतू परमात्मो तो सांगता अर्जुना लेगीत तुका मेगेले ज्ञान विज्ञान समेत दिता म्हूण म्हणटा. ज्ञान म्हळ्यार एक बुकाचे वाचिलेले पांडित्य नॉलेज म्हूण लेखल्यार थियरी नॉलेज म्हूण लेखल्यार हें विज्ञान म्हळ्यार ते अनुभव हाडचे प्रॅक्टिकल तशी लेखूं येता आमी. ते तो सांगता आसा हांव तुका ज्ञान विज्ञान समेत ज्ञान दिता म्हणटा आनी आपण खंयच्यान तुका सलजावन आसता तें पुरे सांगली ताणें 7 अध्यायांतू ज्ञान विज्ञान योगांतू. ताजे नंतर परमात्मो 8 अध्यायांतू अक्षर ब्रह्म योगांतू परमात्मा पावका जाल्यार कसकसल कोरका आनी परमात्मा पावच्याक परमात्माक स म्हळ्यार ओट्टू खंयच्या ओट्टू अधियज्ञ ब्रह्म अक्षर म्हळ्यार ब्रह्मो अधियज्ञ हें पुराय ओट्टू कोरून म्हळ्यार परमात्माले पूर्ती चिंतना तांतू येता. पूर्ती चिंतना कोणाक यथार्थ चिंतन परमात्माला आसता तो मात्र मुक्ती पावता. म्हणून मुक्ती पावचे कशी कसल निमती खंयची यथार्थ ज्ञान जावका खंयची रिती ज्ञान जावका खंयची भक्ती जावका पुरे सांगलें परमात्मान. आनी वच्चू मार्गू आतां एक तागेले परमात्माले वच्चू का ह्या लोका दुखून परमात्मा लोका वच्च म्हळ्यार कशी जंप मरचवे एक वाट म्हळेला आसूं का वय न्हय. आमी गरुड पुराण वाचितना ते यमाल पट्टणाक ते मेल्लेले जिवांक व्हरतना तंत त्या वाचितना न्ही भारी आश्चर्य दिसता. परमात्माल एक कसल एक लील पळती तंतू म्हळ्यार तंतू सांगिल्ले कार कितले जन ओटू एक पंत सामुहीक मरताच पळटे कसले उत्पात न्ही चावन त्या जीव एका वाटेन वचनाच काय यमलोकाक कितले की सहस्र वाटच काय एक जिवा ओटू एक जिवा यमदूत वरिनाच की एका कळ्यांक वरची की एक वाटेन तसं सहस्र मार्ग आसा कितले जन मरोची ते विंगड विंगड वाटेन वरची तांकां म्हूण सांगून आमी आयकतना आमकां दिसता कसल एक हे पळय न्हय. आमी हांगा बेंगळुराक मंगळूर दुखून वच्चाक एक दोनी मार्गू फास्ट जेवचे तसले एकू मार्गू तो जाल्यार कसं की एक केल्ले म्हूण जाल्यार आतां न्ही की वग्गी वचून बेंगळुरा पावताचे न्ही मी म्हूण लेखताच पळय लायक जाला मार्ग अशें जाला तशें जाला जाल्यार देवान कितले मार्ग कशी सकडी केला पळय खंय केला तो अंतरिक्षार कसले खंय सामको गोतना. तशें हांगा परमात्मू सांगता रस देवयान आनी पित्रयान म्हळ्यार दोनी मार्गस शुक्ल पक्षांत आनी कृष्ण पक्षाचे मार्ग म्हूण म्हणटात ताका. देवयाना मुखांतर चमकलेले जन पुनरावर्ती नातील तसं लोकावत्ताची आनी धुमायदियाना मुखांतर चमकल जन वापस पुनरावर्ती जावन हांगा येताची. तशीची तो सांगता खंयची रितीर प्राण सोडलेले जन खंय वताची म्हणून सांगता. ब्रह्मरंध्रा दुखून प्राण सोडलेले जन सीधा मोक्षा वताची. मागीर उजवे नांका पोड्या दुखून उसरू सोडलेले जन त्यांनी त्या पिंगळा नाडी दुखून प्राण सोडलेले जनय देवयान पावताची. त्याची इडा नाडी दुखून नांका दाव पोड्या दुखून प्राण सोडलेले साधक जन योगी जन त्यांनी पित्रयाना वचून वापस हांगा बुंयचेर जन्मा येताची म्हूण सांगता. यामी मार्गा जनाल विशय आमकां भगवतगीतेन तूं मेळना म्हूण हांव सुरवेक सांगला. अशी मार्गा विशय सांगलो. ताजे नंतर कसं जलरीचे तसा अनन्यगामिना म्हणून म्हणला पळय सुरवेक तशी खंयचे मार्ग जवो कसले जवो परमात्मा पावका म्हूण जाल्यार भक्ती मुख्य म्हणटा. तो कर्मयोगी जवो सांख्य योगी जवो कसले जवो ताका भक्ती ना म्हूण जाल्यार तो परमात्मा पावना. अनन्यया भक्त्या अनन्य भक्ती न अन्य भक्ती विंगड देव न्हय म्हाका परमात्मूची सर्वश्रेष्ठ म्हणून कोण परमात्माला वैरी चड मन दवरून चिंतन करता पळय सगळो दीस निरंतर स्मरण कोण करता तांकां परमात्मा मेळटा. हे दोनी मार्गा दुखून वच्चा जाता ते पुरे सांगले. मागीर कडेर कन्क्लुजन दिता परमात्मा कसं म्हळ्यार वेदेशू यज्ञेशू तपस्सू चैव म्हूण सांगून दानेशू तपस्सू चैव म्हणून सांगता पळय म्हळ्यार वेद कोरून वेदाध्ययन कोरून की यज्ञ यागादी कोरून की तपस्सू कोरून की व्रताचरण कोरून की दान दिवन की सकडी मेळची कसल पुण्य आसा पळय ताजी पशी चड पुण्य परमात्माल विशय यथार्थ जावन अर्थ करून भक्तीन परमात्माल आराधन केल्लेले जनाक मेळटा म्हूण सांगलें. म्हण आमकां कसं कळटा आमी वेदाध्ययन केलें री आमी दान दिलें री सत्पात्रांक दिल्ली म्हूण लेख्या कसं जाल्यार आमकां परमात्माल वैरी भक्ती ना हें कसलें आमकां फल मेळना. वेदाध्ययनाचें फल मेळना तपस्याचें फल मेळना कसलें ना. इतक आमकां परमात्माला वैर भक्ती ना.
तशें जावन अनन्य भक्ती परमात्माला वयर दवरलेले जनाक मात्र त्या योगी जनाक मात्र परमात्मा मेळू जाता म्हणून हे अक्षर ब्रह्म योगांत परमात्मा सांगता आनी पांय दुखून येवचे राजविद्या राजगुह्य योग हे योगांत म्हळ्यार हांतू परमात्मा आमकां कसल सांगता कसल आमकां एक विशेष विशय परमात्माला मेळटा म्हणलें आमी पायचे दिसा गितामृतांत पळोवया आयचे भगवद्गीतेचे 8 अध्याय जाले इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे अक्षरब्रह्म नाम योगो अष्टमोऽध्यायः संपूर्णः श्रीकृष्णार्पणमस्तु ये परमात्माले गुरुंगेल चरणारविंद अर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।